राजापूर नगर परिषदेमध्ये महायुती विरुद्ध महाविकास आघाडी यामध्ये काटेकी टक्कर होणार आहे। महाविकास आघाडीकडून विधान परिषदेच्या माजी आमदार हुस्न बानू खलिपे यांना उमेदवारी मिळाली आहे। महाविकास आघाडीच्या उमेदवार हुस्न बानू खलिपे प्रचारामध्ये उतरले आहेत। राजापूर नगर परिषदेमध्ये महाविकास आघाडी भक्कम असल्याचे तसेच राजापूरच्या विकास कामांचा मुद्दा घेऊन मतदारापर्यंत जाणार अशी प्रतिक्रिया यावेळी हुस्न बानू खलिपे यांनी दिली। राजापूर नगर परिषदेमध्ये नगराध्यक्ष पदासाठी 3, 10 प्रभागांसाठी 51 असे एकूण 54 उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात नशीब आजमावणार आहेत। थेट नगराध्यक्षाची या ठिकाणी उमेदवारी काय भावना? 2001 साली मी लोकनियुक्त नगराध्यक्षपद या ठिकाणी लढवलं होतं आणि बहुमताने जिंकले पण होते। आणि राजापूर नगर परिषदेत मी नगरसेविका म्हणून 1985 पासून आहे। त्यामुळे राजापूर शहराच्या काय अडचणी आहेत, विकासाचे मुद्दे काय आहेत त्याच्याबद्दल मला चांगली कल्पना आहे। आणि ज्या वेळेला सर्वसाधारण महिला आरक्षण पडलं त्यावेळेला पक्षाकडून, पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून तसंच राजापूर शहरवासियांकडून फार आग्रह करण्यात आला की मी पुन्हा या निवडणुकीत उतरावं आणि पुन्हा एकदा राजापूर शहराची धुरा मी सांभाळावी। त्यामुळे शेवटी सुरुवात पण आपली राजकीय जीवनाची राजापूरपासून झालेली आहे आणि आता 25 वर्षानंतर पुन्हा एकदा राजापूर शहरामध्ये त्याच्या विकासासाठी आपण आपलं काम करावं अशा अपेक्षेने, अशा इच्छेने मी पुन्हा या निवडणुकीत उतरले। कोणते असे मुद्दे आहेत जे मुद्दे घेऊन तुम्ही मतदारांपर्यंत पोहोचणार? मतदारांपर्यंत पोहोचण्यासाठी एकच मुद्दा आमच्याकडे आहे, तो म्हणजे राजापूरच्या शहराचा विकास कामं शहराची ह्याच एक प्रमुख मुद्दा आहे। त्याचबरोबर अनेक वर्ष आम्हाला भेसावणाऱ्या ज्या अडचणी आहेत ती म्हणजे राजापूर शहराची पूररेषा आहे, देवस्थान इनाम आहे, गावठाण आहे, ज्याच्यामुळे लोकांना राजापूर शहरामध्ये घर बांधणं फार अवघड झालेलं आहे। त्याच्या ज्या अटी आहेत त्या अटीमधून कसं मार्ग काढावा आणि कसं लोकांचं जीवन सहज सुकर होईल आणि त्यांना कशा प्रकारे घर बांधण्यासाठी परवानग्या मिळतील यासंबंधी पण प्रयत्न करण्याचा माझा विचार आहे। आणि महाविकास आघाडी ही आम्ही सर्व सामंजस्याने आणि पुरेपूर विचार करून काहीही आपापसात भेदभाव हेवे दावे न ठेवता आम्ही एकत्र आलो। माजी आमदार गणपतराव कदम आणि मी आम्ही दोघांनी बसून या ठिकाणी विचार केला आणि निवडून येणारे उमेदवार हीच आमची एक शेवटी त्याला अट होती आणि त्या प्रकारे आम्ही निवडून येणारे उमेदवार निवडले आणि त्यांना आम्ही निवडणुकीत उतरवले। NTV न्यूज मराठी, रत्नागिरी।